नमस्कार. आपण पाहत आहात अमृत मंथन, जिथे आपण नाती, आपले विचार आणि हे आयुष्य थोडं जास्त जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी ना आपण सगळ्यांसाठीच इतकं काही करत असतो. आपला वेळ देतो, सगळ्यांचं ऐकून घेतो, स्वतःच्या आधी इतरांचा विचार करतो. पण शेवटी काय होतं? एक अशी वेळ येते जेव्हा अचानक जाणवतं की लोक आपल्याला खूप गृहीत धरू लागलेत. आपण फक्त त्यांच्यासाठी अवेलेबल आहोत, त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी आहोत, बस एवढंच. मग अशा वेळी कुठेतरी एकांतात बसल्यावर एक प्रश्न नेहमी सतावतो की मी एवढं सगळं करूनही मला तो आदर, तो रिस्पेक्ट का मिळत नाही? पण खरं सांगायचं तर कदाचित ही अडचण लोकांमधली नाहीच आहे. अडचण यात आहे की आपण स्वतःची व्हॅल्यू नक्की किती ठेवतोय. कारण हे अगदीच साधं गणित आहे. जिथे आपण स्वतःचीच किंमत कमी करतो, तिथे हे जगही आपल्याला खूप हलक्यात घ्यायला लागतं. आपण लहानपणापासून एकच गोष्ट शिकत आलोय ना, सगळ्यांशी चांगलं वागायचं, कधी कोणाला नकार द्यायचा नाही, कोणाचं मन दुखवायचं नाही. हे ऐकायला तसं खूप छान वाटतं. पण याच नादात आपण नकळतपणे इतके पीपल प्लीजर बनून जातो की इतरांना सतत खुश ठेवण्याच्या या शर्यतीत आपण स्वतःचं अस्तित्वच कुठेतरी हरवून बसतो. आपल्या रोजच्या जगण्यात आपण अशा काही सवयी लावून घेतो ज्या आपल्याला आतून हळूहळू संपवत असतात. कुणी काहीही काम सांगितलं की अगदी एका सेकंदात हो म्हणणं, स्वतःचा महत्त्वाचा वेळ आणि आराम बाजूला ठेवून इतरांसाठी भावून जाणं आणि दुसऱ्यांच्या भावना जपण्यासाठी स्वतःच्याच भावनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं, हे आपण अगदी न चुकता रोज करत असतो. आणि मग काय होतं? हळूहळू लोकांना असं वाटायला लागतं की ही व्यक्ती तर आपल्याला कायम मिळणारच आहे. जगाची सायकॉलॉजी खरं तर खूप साधी आणि सरळ आहे. जी गोष्ट खूप सहज उपलब्ध होते ना, तिची किंमत आपोआप कमी होते. माणसांच्या बाबतीतही अगदी हेच घडतं. मला इथे एका मुलीची गोष्ट आठवतीये. घरात असू दे, मित्रांमध्ये असू दे किंवा ऑफिसमध्ये, ती सगळ्यांसाठी कायम हजर असायची. कुणाला काही मदत हवी आहे, ती लगेच धावून जाणार. कुणाला भावनिक आधाराची गरज आहे, ती स्वतःची झोप मोडून रात्रभर जागून त्यांचं ऐकून घेणार. स्वतःची कामं बाजूला ठेवून ती सतत दुसऱ्यांसाठी झटत राहायची. पण एक दिवस अशी वेळ आली जेव्हा तिचीच तब्येत खूप खराब होती. तिला खरंच कोणाच्या तरी आधाराची, एका मदतीच्या हाताची गरज होती. तिने आशेने नेहमीच्या काही लोकांना फोन केले, पण आश्चर्य म्हणजे प्रत्येकाकडे काही ना काही कारणं तयार होती. कोणीच आलं नाही. त्या शांत रात्री ती पूर्णपणे एकटी पडली होती. त्या रात्री ना, तिला एक खूप मोठी आणि कटू गोष्ट समजली. ती स्वतःशीच म्हणाली, मी या लोकांसाठी प्रायोरिटी कधीच नव्हते. मी फक्त त्यांच्यासाठी सोयीची होते, कन्व्हिनियंट होते. ही जाणीव खूप भयंकर असते. जेव्हा आपण स्वतःला इतरांसाठी इतकं सहज उपलब्ध करून देतो, तेव्हा आपण त्यांची गरज उरत नाही, तर फक्त एक सोय बनून राहतो. हे आपल्यापैकी खूप जणांच्या आयुष्यात रोज घडतं. आपण स्वतःला इतकं मोफत वाटून देतो ना, की आपण नसलो तरी आपली ॲब्सेन्स कोणाला जाणवतच नाही. आपल्या असण्याला काही किंमत उरत नाही, कारण आपणच आपली किंमत स्वतःहून शून्य केलेली असते. आता इथे असं वाटू शकतं की मग काय, सगळ्यांपासून दूर राहायचं का? कोणाला मदतच करायची नाही का? तर तसं अजिबात नाहीये. स्वतःची व्हॅल्यू ठेवणं म्हणजे ॲटिट्यूड दाखवणं नाही, किंवा तो कोणताही इगो नाहीये. स्वतःला जपणं म्हणजे स्वार्थी असणं नसतं. ही एक खूप वेगळी गोष्ट आहे. स्वतःचा आदर किंवा सेल्फ रिस्पेक्ट ही खरं तर एक खूप शांत गोष्ट आहे. त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की स्वतःच्या वेळेची किंमत ठेवणं, स्वतःच्या भावनांची काळजी घेणं आणि प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला गृहीत न धरू देणं. कोणीही कसंही वागलं तरी ते मुकाट्याने सहन न करणं, हीच ती शांत ताकद आहे. अहंकार नेहमी मोठ्याने ओरडून सांगतो की मी कोणापेक्षा कमी नाही, पण स्वतःचा आदर, तो अगदी शांतपणे स्वतःशीच म्हणतो, मी स्वतःला कुणासमोरही कमी होऊ देणार नाही. कधीतरी सगळ्यांपासून दूर, स्वतःसाठी एक छोटासा चहाचा कप बनवताना जी शांतता मिळते ना, तोच हा स्वतःचा आदर आहे. हे आणखी एका उदाहरणावरून समजूया. एक मुलगा होता जो ऑफिसमध्ये खूपच हेल्पफुल होता. बॉसने कोणतंही काम दिलं की तो लगेच हो म्हणायचा. सुट्टीच्या दिवशीही काम, अतिरिक्त जबाबदाऱ्या, रात्री अपरात्री आलेले कॉल्स, तो हे सगळं मुकाट्याने आणि वेगाने करत राहायचा. सुरुवातीला सगळे लोक खूप खुश होते, म्हणायचे वा किती डेडिकेटेड आहे हा मुलगा. पण काही महिन्यांनी काय झालं माहितीये, लोकांनी त्याच्या ह्या मेहनतीचं कौतुक करणं पूर्णपणे बंद केलं. आता ती त्यांची अपेक्षा बनली होती. त्यांना सवयच झाली होती की हा तर हे सगळं करणारच. आणि गंमत बघा, ज्या दिवशी पहिल्यांदा त्या मुलाने स्वतःच्या आरामासाठी एखाद्या कामाला नाही म्हटलं, तेव्हा लोकांना असं वाटलं की याच्यात खूप ॲटिट्यूड आलाय, हा फार बदललाय.
कारण जेव्हा आपण स्वतःच्या बाउंड्रीज ठरवत नाही ना, तेव्हा लोक आपल्या मर्यादा ओलांडायला शिकतात. मग हे सगळं थांबवायचं कसं? स्वतःची ती हरवलेली किंमत पुन्हा कशी मिळवायची? याची सुरुवात खूप शांतपणे होते. आणि ती सुरुवात होते नकाराच्या ताकदीपासून. आयुष्यात हा एक शांत बदल घडवून आणणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं म्हणजे चांगुलपणा नसतो. कधीकधी नाही म्हणणं हे स्वतःच्या मानसिक शांततेसाठी अत्यंत आवश्यक असतं. सुरुवातीला आपण नाही म्हटल्यावर लोकांना वाईट वाटेल, कदाचित रागही येईल, पण त्याची काळजी करायची नाही. कारण हळूहळू ते आपल्या वेळेचा आणि आपल्या मर्यादांचा आदर करायला लागतात. आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ असतो, फक्त स्वतःसाठी नसतो. हे आता बदलायला हवं. स्वतःची काळजी घ्यायला शिकलं पाहिजे. स्वतःचे काही विचार, काही ध्येय ठरवायला हवेत. कारण जी व्यक्ती स्वतःवर, स्वतःच्या वेळेवर गुंतवणूक करते ना, तिचं नुसतं असणंही इतरांना खूप प्रभावी वाटायला लागतं. आणि एक खूप महत्वाची सवय आपल्याला बदलावी लागेल, सतत स्पष्टीकरण देण्याची सवय. आपण अनेकदा खूप अँक्झायटीमध्ये असतो. सॉरी, मला उशीर झाला कारण, मी नाही येऊ शकत कारण. प्रत्येक नकारासाठी असं जस्टिफिकेशन देण्याची अजिबात गरज नसते. उत्तर अगदी छोटं, स्पष्ट आणि शांत असलं तरी ते पुरेसं असतं. काही नाती किंवा काही मैत्री फक्त आपण एकतर्फी प्रयत्न करत असतो म्हणूनच टिकलेली असतात. जर त्या प्रामाणिक प्रयत्नांकडे, त्या असण्याकडे सतत दुर्लक्ष होत असेल, तर अशा ठिकाणाहून शांतपणे दूर निघून जाणं हे कधीही चुकीचं नसतं. ते मनाच्या शांततेसाठी योग्यच असतं. शेवटी मला एक गोष्ट नक्की जाणवलीये, हे जग, हे लोक आपल्याशी अगदी तसंच वागतात जसं आपण स्वतःला वागवतो. जर आपण सतत स्वतःला कमी समजत राहिलो, स्वतःचीच किंमत करत नसलो, तर जगही आपल्याला कधीच गांभीर्याने घेणार नाही. ज्या दिवशी आपण मनापासून स्वतःचा आदर करायला शिकतो, स्वतःच्या वेळेची आणि भावनांची किंमत ओळखतो, त्या दिवसापासून लोकांचं वागणं आपोआप बदलायला लागतं. कारण खरा आत्मविश्वास मोठ्या आवाजात किंवा भांडण्यात नसतो, तो आतल्या आत्मसन्मानात, त्या सेल्फ वर्थमध्ये असतो. मला वाटतं हे ऐकताना आयुष्यातले असेच काही प्रसंग नक्की आठवले असतील, बरोबर ना? मग आजपासून स्वतःची किंमत ओळखायला सुरुवात करूया. आणि हा विचार अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा, जी सतत सगळ्यांसाठी स्वतःला विसरून जाते. असेच आयुष्याला दिशा देणारे, मनाला शांत करणारे विचार आपण इथे नेहमीच समजून घेत राहू. या मनमोकळ्या संवादात सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद.